नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पुरी भाजीची जी भाजी असते, वाटाणा बटाट्याची भाजी, त्या भाजीची रेसिपी. जेवढी व्हायला ही झटपट होते तेवढी चवीलाही भन्नाट लागते. चला तर मग आपण रेसिपी जाणून घेऊया. आणि हो, ही भाजी तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता, चपाती सोबतही छान लागते, भातासोबतही छान लागते, आणि डाळ भात जर केला तर डाळ भातासोबत तोंडी लावायलाही ही अगदी सुंदर लागते. चला तर मग रेसिपी आपण जाणून घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं ऑलरेडी. त्यामध्ये मी घालणार आहे आता जिरी. जिरी तडतडली की मग मोहरी घालूया. मोहरी छान तडतडलेली आहे. आता मी यामध्ये घालणार आहे 2-3 तमालपत्र. तमालपत्रही छान तडतडलं की मी यामध्ये घालणार आहे 2 दालचिनीचे तुकडे. त्यानंतर मी इथे 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, बारीक कापून घ्यायचे आहेत. मी इथे चॉपर मधून चॉप करून घेतलेले आहेत. तुम्ही बारीक कापून घेतले तरीही चालतील. मी ते कांदे टाकलेले आहेत परतायलासाठी, आणि हे छान परतले की मग आपण बाकीचे मसाले वगैरे घालणार आहोत. परंतु माझ्या इथे काय झाले ना, मी जसा कांदा परतायला घातला, आमच्याकडे नेमकी लाईट गेली आणि मग शूट करायचं राहून गेलं, कारण की अंधार पडला. त्याच्यामुळे शूट करायचं राहिलं, आणि त्यात मुलांच्या शाळेसाठीही उशीर होत होता टिफिन बनवायला, कारण मी ही भाजी त्यांना टिफिनला देणार होते. टिफिन बनवायलाही उशीर होणार होता. मग मी काय केले, आपले जे वाटाणे होते, मी शेंगांचे वाटाणे घेतलेले आहेत. फ्रोझन वाटाणाही तुम्ही घेऊ शकता, परंतु मी ते शेंगांचा वाटाणा घेतलेला आहे. मी ते आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, तीही चांगली परतून घ्यायची आहे. मी ते शेंगांचा वाटाणा घेतलेला आहे. तो मी डायरेक्टच भाजीमध्ये शिजायला घालणार होते, परंतु काय झालं, लाईट गेल्यामुळे वेळ माझ्याकडे कमी होता. त्याच्यामुळे मग मी ते वाफवायला ठेवून दिले. पाहू शकता इथे माझी लाईट गेली, लाईट आली, परंतु पाहू शकता इथे कांदा आणि आलं लसणाची पेस्ट एकदम जास्त परतली गेली माझ्याकडून. काय करणार, पर्यायच नव्हता काही. आता मी दाखवते मसाले. मसाल्यांमध्ये मी इथे हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी. इथे मी थोडासा किचन किंग मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला घेऊ शकता, आणि घरचं लाल तिखट घेतलेलं आहे. हे मसाले छान आपण परतून घेऊया. मसाले छान परतले की मी इथे लाल टोमॅटो घेतलेले आहेत 2 मीडियम आकाराचे. तेही मी चॉपर मधून चॉप करून घेतलेले आहे. तुम्ही कापूनही घालू शकता. पाहू शकता आपले मसाले छान परतलेले आहे. मी आता टोमॅटो घालून टोमॅटो परतणार आहे. टोमॅटोही आपले छान परतून द्यायचे आहेत. टोमॅटोही छान परतून झाले की मग मी तुम्हाला दाखवते, मी जो फ्रोझन वाटाणा नाही, शेंगांचा वाटाणा घेतलेला होता, तो मी वाटाणा मागच्या गॅसवर वाफवण्यासाठी ठेवलेला होता, आणि त्याच्यात मी चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या मसाल्याला आहे, ह्या मसाल्यापुरतेच मीठ यामध्ये घालायचे आहे. मसाले आपले छान असे परतलेले आहेत. हे पहा, इथे मी मागच्या साईडला वाटाणा वाफवण्यासाठी ठेवून दिलेला होता, त्यामध्ये मी मीठही घातलेले आहे. आता आपले हे मसाले चांगले छान परतलेले आहेत. या मसाल्यांपुरते आपल्याला मीठ घालायचे आहे, आणि हे छान परतलं की मग आपण जो वाटाणा वाफवण्यासाठी ठेवलेला होता तो घालणार आहोत. परंतु त्यासाठी मी इथे आधी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे, आणि हे बटाटे आपल्याला हातानेच कुस्करायचे आहे, कारण ह्या बटाट्याचाच आपल्याला जे ग्रेव्ही आहे त्या बटाट्याचीच येणार आहे. बटाट्याचाच गाळ होऊन आपल्याला आपल्या भाजीला घट्टपणा येणार आहे. त्याच्यामुळे बटाटा कापून न घालता कुस्करून घालायचा आहे. आणि आधी हा बटाटाच मी या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे, परतून घेणार आहे. बटाटा छान परतला गेला की मग मी त्यामध्ये आपण जे वाफवायला ठेवलेले वाटाणे होते ते वाटाणे घालणार आहे. आपला इथे बटाटा मी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. आता मी यामध्ये घालणार आहे वाटाणा, आणि वाटाणा घातल्यानंतर तुम्हाला जसं घट्ट पातळ लागतं त्यानुसार मग तुम्ही यामध्ये पाणी ऍड करायचे आहे, परंतु पाणी यामध्ये तुम्हाला गरमच घालायचे आहे. पाणी गरम घातल्याने आपल्या भाजीला जी तरी आहे ती सुंदर येते, भाजी दिसायलाही सुंदर दिसते. आता मी यामध्ये
पाणी ऍड करायची गरजच नव्हती, कारण वाटाणा वाफवताना त्यामध्ये मी ऑलरेडी पाणी घातलेले होतेच. तुम्हाला जसे घट्ट पातळ लागेल त्यानुसार तुम्ही पाणी ऍड मध्ये करू शकता, परंतु गरम पाणी ऍड करा. आता मी यावर झाकण ठेवून देणार आहे आणि 5-10 मिनिटांसाठी झाकण काढणार नाहीये मी. पाहू शकता 5-10 मिनिटांनी आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे. तरी पुन्हा एकदा मी कोथिंबीर घालून त्यामध्ये 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे. पाहू शकताय तयार झालेली आहे आपली वाटाणा बटाट्याची मटारची भाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.